नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर एफ-वाय-एल-एल-बी, एस-वाय-एल-एल-बी आणि टी-वाय-एल-एल-बी म्हणजेच सेकंड सेमिस्टर, त्यानंतर फोर्थ सेमिस्टर, सिक्स्थ सेमिस्टर आणि जे एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट आहेत, ज्यांची 10th सेमिस्टरची एक्झामिनेशन, या एक्झामचं पूर्ण टाईम शेड्यूल रिलीज झालेलं आहे. कोणती एक्झाम कोणत्या डेटला असणार आहे, त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आणि जे काही पी-डी-एफ्स असतील ते तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp चॅनलला तुम्हाला पर्टिक्युलर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला भेटून जातील. ओके. पण जर आपण बघितलं तर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्या वेबसाईटवर आपण आहोत. वेबसाईटला आल्याच्यानंतर तुम्हाला जर बघितलं तर स्टुडंट लाईफ याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला यामध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला जे काही शेड्यूल एक्झामिनेशनच्या टाईम टेबल आहे ते इथे आउट झालेले आहेत. ओके. मी पी-डी-एफ ओपन करतो. तुम्हाला कसं चेक करायचं आहे ते तुम्हाला यामध्ये दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्ही स्वतः सुद्धा चेक करू शकता. सध्या आता मी तुम्हाला सांगत आहे फर्स्ट इयर एल-एल-बी 3 इयरचे जे स्टुडंट आहेत 75-25 पॅटर्नचे, त्या विद्यार्थ्यांची सेमिस्टर 2 ची एक्झाम कधी चालू होणार आहे? 2 जून 2026 म्हणजे जूनमध्ये एक्झाम तुमची असणार आहे. टायमिंग जो असणार आहे 10:30 टू 1 पी-एम. लॉ ऑफ क्राईम्स हा तुमचा फर्स्ट पेपर आहे. त्यानंतर जर आपण बघितलं 2 जून 2026 पी-एन-एस-एस 23 म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं समजा के-टीचा वगैरे काही पेपर असेल, ओके. तर ते विद्यार्थी लॉ ऑफ क्राईमचा पेपर देतील आणि जे विद्यार्थी नवीन स्टुडंट आहेत, जे विद्यार्थी 75-25 पॅटर्नचा अभ्यास करत आहेत, त्या विद्यार्थ्यांना बी-एन-एस हा सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट त्यांचा आहे. सो 2 तारखेला तो पेपर तुमचा होणार आहे. त्यानंतर 4 जूनला तुमचा जो पेपर होणार आहे कोणता? कॉन्स्टिट्यूशनल लॉ 1. त्यानंतर 6 जून 2026 फॅमिली लॉ 1. त्यानंतर 8 जून 2026 एन्व्हायर्नमेंटल लॉ. सो हे जे तुमचे पेपर्स आहेत सेमिस्टर 2 चे एल-एल-बी 3 इयर्स विद्यार्थ्यांचं आपण बोलत आहोत. सेमिस्टर 2 ची जी एक्झाम तुमची जी होणार आहे 2 जून म्हणजे 2 जूनपासून तुमची एक्झाम ही स्टार्ट होणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर मेमध्ये होऊ शकते का? तर नाही. जूनमध्ये तुमची एक्झाम असणार आहे एल-एल-बी 3 इयर्स सेमिस्टर 2 स्टुडंटसाठी. ओके. त्यानंतर नेक्स्ट जे स्टुडंट आहेत, जर आपण बघितलं एस-वाय एल-एल-बीचे जे विद्यार्थी आहेत सेमिस्टर 4 साठी 75-25 पॅटर्नचे जे विद्यार्थी आहेत, त्यांची जी एक्झाम चालू होणार आहे 28 एप्रिल. जे की तुम्हाला मी पहिलं सुद्धा सांगितलेलं होतं. 6 सेमिस्टरचे स्टुडंट असतील आणि सेमिस्टर 4 चे स्टुडंट आहेत, त्यांची एक्झाम एकत्र चालू होणार आहे. जर आपण बघितलं सेमिस्टर 4 म्हणजेच एस-वाय एल-एल-बीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांची एक्झाम 28 एप्रिल पासून चालू होणार आहे. ज्युरिस्प्रुडन्स हा तुमचा पहिला पेपर असेल. त्यानंतर तुम्हाला 1-2 दिवस सुट्टी असेल. 30 एप्रिलला तुमचा पेपर चालू होईल. तो पेपर सेकंड असणार आहे कॉन्ट्रॅक्ट 2. त्यानंतर 4 मे 2026 तुमचा पेपर चालू होईल, जो असणार आहे कॉन्स्टिट्यूशनल लॉ 2. त्यानंतर 6 मे 2026 ज्या विद्यार्थ्यांचं ऑप्शनल सब्जेक्ट असतील, एखाद्या विद्यार्थ्याचा ह्युमन राइट्स लॉ असेल, तो त्या डेला पेपर देईल. सेम डेटला क्रिमिनॉलॉजी ज्या विद्यार्थ्यांचं असेल, ते ऑप्शनल सब्जेक्ट तेव्हा एक्झाम असेल आणि बँक्रप्सी ज्या विद्यार्थ्यांनी घेतला असेल, त्या विद्यार्थ्यांची एक्झाम 6 मे 2026 या दिवशी असणार आहे. म्हणजे स्टार्ट कधी होणार आहे? 28 एप्रिल आणि एंड कधी होणार आहे? 6 मे 2026. हा ऑफिशियल अपडेट आहे, जे की युनिव्हर्सिटीकडून आलेली आहे एस-वाय एल-एल-बी सेमिस्टर 4 स्टुडंटसाठी. नेक्स्ट जे विद्यार्थी आहेत सेमिस्टर 10 साठी एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट. बी-एल-एस, एल-एल-बी, एल-एल-बी 5 इयरचे जे स्टुडंट आहेत सेमिस्टर 10 साठी त्या विद्यार्थ्यांचं सांगत आहे 28 एप्रिलला त्यांची सुद्धा एक्झाम चालू होणार आहे. ए-डी-आर जो पहिला पेपर आहे तुमचा 30 एप्रिलला तुमचा जो पेपर असणार आहे लॉ ऑफ एव्हिडन्स. थर्ड पेपर जो आहे 4 मे 26 रोजी कॉन्फ्लिक्ट ऑफ लॉज. 6 मे 2026 ला लॉ अँड मेडिसिन. 8 मे 2026 लॉ ऑफ इन्शुरन्स ॲज पर तुमचे जे काही ऑप्शनल सब्जेक्ट असतील त्यानुसार तुमचे जे काही शेड्यूल आहे ते यामध्ये ही पी-डी-एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. प्लस WhatsAppला सुद्धा मी टाकून देईन. 12th मे 2026 आय-पी-आर. त्यानंतर 14th मे 2026 बँकिंग लॉज, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आणि 16th मे 2026 ला लॉ वुमन रिलेटिंग चिल्ड्रन म्हणजे 2 दिवस जर आपण बघितलं 2 दिवसाचा गॅप यामध्ये तुम्हाला दिलेला आहे एक्झाम
एक्झाम पेपरसाठी. हे झालं सेमिस्टर 10th. आता टी-वाय-एल-एल-बी स्टुडंट जे आहेत, जे विद्यार्थी सेमिस्टर 6 ला आहेत, म्हणजेच लास्ट सेमिस्टरला आहेत. 75-25 पॅटर्न 28 एप्रिलला त्यांची सुद्धा एक्झाम चालू होणार आहे. जी लॉ ऑफ टॅक्सेशन फर्स्ट पेपर असेल. पेपरचं टायमिंग आहे 10:30 टू 1 पी-एम. 30 एप्रिलला 2026 रोजी हा पेपर जो असणार आहे बी-एस-ए 2023. 4th मेला तुमचा जो 4th मेला जो पेपर होणार आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ लॉज ज्यांचे ऑप्शनल सब्जेक्ट असतील त्यानुसार मग डेट तुमच्या चेंज होतील. 6 मे 2026 ला लॉ अँड मेडिसिन आहे. 8 मे 2026 ला लॉ ऑफ इन्शुरन्स आहे. 12th मे 2026 आय-पी-आर आहे. 14th मे 2026 लॉ ऑफ बँकिंग निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आणि 16 मे 2026 रोजी लॉ वुमन अँड चिल्ड्रन. सो या पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे. सेमिस्टर 6 चे जे विद्यार्थी असतील टी-वाय-एल-एल-बी स्टुडंट त्यानंतर 75-25 पॅटर्न यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मी यामध्ये सांगितलेले आहेत. टी-वाय-एल-एल-बी, एल-एल-बी, टी-वाय-एल-एल-बीचे जे 5 इयरचे स्टुडंट आहेत, त्यांचं सुद्धा यामध्ये शेड्यूल दिलेलं आहे. एस-वाय-एल-एल-बी सेमिस्टर 4 चे विद्यार्थी त्यांचं सुद्धा दिलेलं आहे. म्हणजेच एस-वाय-एल-एल-बी स्टुडंट, टी-वाय-एल-एल-बी 4th सेमिस्टर, 10th सेमिस्टर आणि 6th सेमिस्टर या विद्यार्थ्यांचे पेपर 28 एप्रिल पासूनच सर्वांचे चालू होणार आहेत. फक्त एफ-वाय-एल-बी जे विद्यार्थी आहेत, जे सेमिस्टर 2 ची जी त्यांची एक्झाम होणार आहे, 2 जून पासून चालू होणार आहे. ओके. सो हा शेड्यूल डेट्स आहे. पूर्ण एक्झामिनेशनचं पूर्ण डेट्स तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. कोणता पेपर कधी होणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. यावरून काही तुमचे डाउट्स असतील, काही इम्पोर्टंट तुम्हाला क्वेश्चन जे असतात ते ऑलरेडी मी सेंड केलेले आहेत. Telegram चॅनलला, WhatsApp ग्रुपला. जर कोणी WhatsApp ग्रुप जॉइन केला नसेल, तर मला Instagramला फॉलो करा. तिकडे तुमचं नाव, तुम्ही कोणत्या कॉलेजला आहेत आणि कोणती युनिव्हर्सिटी आहे, हे फक्त मेन्शन करा. मी तुम्हाला पर्टिक्युलर जे WhatsApp ग्रुप असतील ते तुम्हाला मी सेंड केलं जाईल आणि Telegramची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ओके. थँक यू सो मच आणि तुमच्या फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर करा. जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माहिती नाही पडत कधी एक्झाम असते. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. थँक यू सो मच.